हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे या टीचिंग प्लॅटफॉर्मवरती. आणि आज आपण पाहणार आहोत 11th NCERT चॅप्टर नंबर 2 जो की आहे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. या अगोदर आपण चॅप्टर नंबर 1 पाहिलेला आहे, ज्यामध्ये आपण द लिव्हिंग वर्ल्डबद्दलची इन्फॉर्मेशन घेतली होती. आता हा जो चॅप्टर नंबर 2 आहे यामध्ये आपल्याला बायोलॉजिकल क्लासिफिकेशन बघायचं आहे. यामध्ये काय असणार आहे, आपल्या पृथ्वीवर अनेक लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत. तर हे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत यांची स्टडी करण्यासाठी त्यांना कशा ना कशामध्ये आपल्याला क्लासिफिकेशन करणं हे महत्त्वाचं ठरतं. कारण जेव्हा आपण सगळे ॲनिमल्स हे एकत्ररित्या स्टडी करू हे तर अशक्य आहे ना. त्यासाठी त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची व्यवस्थितपणे आपल्याला स्टडी करण्यासाठी त्यांना त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्सनुसार ते जे मॉर्फॉलॉजिकल फिजिओलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स सारखे दाखवतील अशा पद्धतीने त्यांचं आपल्याला क्लासिफिकेशन करणं हे अत्यंत गरजेचं पडलं. आणि त्यावरूनच इथे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन करण्यात आलं. सर्वात सुरुवातीला हे जे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन आहे ते कुणी दिलं, तर ॲरिस्टॉटल. जे ॲरिस्टॉटल होते त्यांनी सगळ्यात सुरुवातीला हे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी काय केलं, जी मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स असतात. आता मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय, असे कॅरेक्टरिस्टिक्सचे आपल्याला स्वतः डोळ्यांनी पाहू शकतो आपण, म्हणजे जे बाह्य स्वरूपातील असेल. तर त्यावरून त्यांनी काय केलं, जे प्लांट्स असतात त्यांचे क्लासिफिकेशन केलं. कशामध्ये, ट्रीमध्ये, श्रबमध्ये आणि हबमध्ये. हे काय झालं, त्यांचं मॉर्फॉलॉजिकल क्लासिफिकेशन झालं, म्हणजे बाह्य स्वरूपावरून. पण हे जे क्लासिफिकेशन आहे ते परिपूर्ण आहे का, नाही. कारण हे फक्त एकाच कॅरेक्टरिस्टिक्सला पाहिलेलं आहे, विचारात घेतलेलं आहे. त्यांचं फिजिओलॉजिकल जे जेनेटिक कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते यामध्ये इन्वॉल्व नाहीत. ठीक आहे. जे ॲरिस्टॉटल होते त्यांनी प्लांट्सला 3 ग्रुपमध्ये डिवाईड केलं. त्यामध्ये ट्रीज होते, श्रब होते, हब होते. आणि ॲनिमल्सला त्यांनी कसं डिवायडेड केलं, त्यांनी काय केलं, जे रेड ब्लड ज्यांच्यामध्ये आहे तो एक ग्रुप केला आणि ज्यामध्ये हे रेड ब्लड नाही अशा एक ॲनिमल्सचा त्यांनी ग्रुप केला. पण हे जे क्लासिफिकेशन आहे ते अपूर्ण क्लासिफिकेशन होतं. त्यानंतर कोण आले, सायंटिस्ट लिनॅनियस आले, कार्ल लिनॅनियस आले आणि त्यांनी काय केलं, 2 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम आपल्याला दिली. त्या 2 किंगडम क्लासिफिकेशनमध्ये 2 सगळ्यात मोठे किंगडम होते. तो होता प्लांटी किंगडम आणि ॲनिमिलिया किंगडम. जे प्लांटी किंगडम होते त्यामध्ये वनस्पतीवर्गीय प्लांट्स हे त्यामध्ये ठेवले गेले. आणि जे ॲनिमिलिया होते त्यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझममधील जे ॲनिमल कॅरेक्टरिस्टिक्स शो करतील असे ऑर्गॅनिझम यामध्ये ठेवले गेले. अशा पद्धतीने त्यांनी 2 किंगडम क्लासिफिकेशन दिलं. कोण, कार्ल लिनॅनियसने. पण यानंतर काय झालं, त्यांच्या असं लक्षात आलं, जेव्हा पुढे जाऊन हे सायंटिस्टनी स्टडी केलं त्यांच्या असं लक्षात आलं की यामध्ये जे कॅरेक्टरिस्टिक शो होतात, जे युकॅरियोटिक, प्रोकॅरियोटिक, मल्टीसेल्युलार, युनिसेल्युलार असे काही कॅरेक्टरिस्टिक शो होत होते जे या प्लांटी ॲनिमिलियामध्ये सुद्धा ते बसत नव्हते. त्यांना कसं वेगळं क्लासिफिकेशन, त्यांचा एक वेगळा गट हा करायला पाहिजेच होता, असे त्यांना काही कॅरेक्टरिस्टिक्स शो होत होते. मग त्यानंतर सायंटिस्ट आले जे की होते RH विटाकर. हे जे सायंटिस्ट RH विटाकर होते त्यांनी काय केलं, 5 किंगडम क्लासिफिकेशन हे आपल्याला दिलं. RH विटाकर यांनी 1969 मध्ये 5 किंगडम क्लासिफिकेशन दिलं आणि हेच क्लासिफिकेशन हे आजपर्यंत चालत आलेलं आहे. तर या 5 किंगडम क्लासिफिकेशनमध्ये त्यांनी कोणकोणते किंगडम शो केले, दाखवले, तर त्यांनी इथे 5 किंगडम शो केले. त्यामध्ये पहिला होता मोनेरा, त्यानंतर सेकंड वन होता प्रोटिस्टा, थर्ड वन होता फंगाय, फोर्थ वन होती प्लांटी आणि फिफ्थ वन होता ॲनिमिलिया. ठीक आहे. तर हे RH विटाकरने क्लासिफिकेशन दिलं. 5 किंगडम क्लासिफिकेशन कुणी दिलं असं तुम्हाला एक्झाममध्ये विचारू शकतात. तर हे जे 5 किंगडम क्लासिफिकेशन होतं ते कुणी दिलं, RH विटाकर यांनी दिलं 1969 मध्ये. ठीक आहे. 1969 मध्ये RH विटाकर यांनी 5 किंगडम क्लासिफिकेशन हे दिलं होतं.
ठीक आहे. तुम्हाला असेही विचारू शकतात 2 किंगडम क्लासिफिकेशन हे कोणी दिलं, तर यावर तुम्हाला आन्सर आलं पाहिजे. जे लिनॅनियस होते, कार्ल लिनॅनियस होते, त्यांनी काय केलं 2 किंगडम क्लासिफिकेशन दिलं. त्यामध्ये फक्त प्लांटी आणि ॲनिमिलिया होता. परंतु सगळ्यात डिटेलमध्ये जे क्लासिफिकेशन दिलेलं आहे आणि तेही आजपर्यंत चालत आलेलं आहे ते कोणतं आहे, RH विटाकर यांनी दिलेलं 5 किंगडम क्लासिफिकेशन. ठीक आहे. तर त्यामध्ये पहिला कोण आहे, किंगडम मोनेरा आहे. त्यानंतर सेकंड आहे किंगडम प्रोटिस्टा, थर्ड आहे किंगडम फंगाय, फोर्थ आहे किंगडम प्लांटी आणि फिफ्थ आहे किंगडम ॲनिमिलिया. ठीक आहे. तर यांनी हे क्लासिफिकेशन दिलं, तर त्यांनी हे क्लासिफिकेशन देताना काही असे क्रायटेरिया त्यांच्या डोळ्यापुढे ठेवलं. त्यामध्ये काय होतं की सेलचं स्ट्रक्चर कसं असणार आहे, सेकंड बॉडी ऑर्गनायझेशन त्यांची कशी असणार आहे, ते सेल्युलर लेवलवरची बॉडी ऑर्गनायझेशन दाखवणार, टिश्यू लेवलवरचं दाखवणार की ऑर्गन लेवलवरचं दाखवणार, हे बॉडी ऑर्गनायझेशनमध्ये. मग ते मोड ऑफ न्यूट्रिशन, त्यांचं न्यूट्रिशन काय आहे, ते कशा पद्धतीने त्यांचं अन्न ग्रहण करतात, ते ऑटोट्रॉपिक आहे का, हेट्रोट्रॉपिक आहे का, सॅप्रोफायटिक आहे का, डिट्रियस आहेत का, अशा पद्धतीने मोड ऑफ न्यूट्रिशन त्यांनी ते सांगितलं. त्यानंतर त्यांचं रिप्रोडक्शन कसं आहे, ते जे रिप्रोडक्शन त्यांच्यामध्ये जे रिप्रोडक्शन होतात ते सेक्शुअली होतं, असेक्शुअली होतं, अशा पद्धतीने. ठीक आहे. काही गॅमेट फॉर्म करतात का, अशा पद्धतीने इथे रिप्रोडक्शनसुद्धा क्रायटेरिया त्यांनी डोळ्यासमोर ठेवला. त्यानंतर काही फायलोजेनेटिक रिलेशनशिप होते. तर अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन RH विटाकर यांनी 1969 म्हणजेच 1969 5 किंगडम क्लासिफिकेशन दिलं. हे तुम्हाला आता लक्षात आलं असेल. तर हे जे 5 किंगडम क्लासिफिकेशन आहे, आपण या टेबलमध्ये ते ओव्हरऑल आपण पाहूया, जेणेकरून तुम्हाला काय होईल, हे 5 किंगडम क्लासिफिकेशन शॉर्टली तुमच्या लक्षात येईल. जे RH विटाकरनी क्लासिफिकेशन करताना जे क्रायटेरिया डोळ्यासमोर ठेवले होते ते क्रायटेरियासुद्धा इथे दिलेले आहेत. त्यामध्ये पहिला यांचा सेल टाईप कोणता होता, यामध्ये सेल टाईप म्हणजे काय, हा प्रोकॅरियोटिक होता की युकॅरियोटिक होता. आता प्रोकॅरियोटिक म्हणजे काय, प्रोकॅरियोटिकमध्ये असा सेल ज्यामध्ये न्यूक्लियस असतं, ते न्यूक्लियस हे लॅक ऑफ मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस असतं. म्हणजे त्याचं न्यूक्लियस भोवती जी न्यूक्लिअर मेम्ब्रेन असायला पाहिजे ती अब्सेंट असते, लॅक असते, ते प्रोकॅरियोटिक असतात. ठीक आहे. युकॅरियोटिक कोण, ज्यामध्ये मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस असतं, ते युकॅरियोटिकमध्ये येतात. ठीक आहे. तर या सेल टाईपवरतून त्यांनी काय केलं, ही क्लासिफिकेशनमध्ये त्यांनी हे कॅरेक्टरिस्टिक्स, हे क्रायटेरिया डोळ्यासमोर ठेवला. तर आपल्याला माहिती आहे 5 किंगडम क्लासिफिकेशनमध्ये पहिला दिला त्यांनी मोनेरा. काय दिला, पहिला मोनेरा दिला किंगडम, त्यानंतर प्रोटिस्टा दिला, त्यानंतर फंगाय दिला, नंतर प्लांटी आणि ॲनिमिलिया दिला. सेल टाईपमध्ये आपण पाहायला गेलो पहिलं कॅरेक्टरिस्टिक्स, तर तो जो मोनेरा किंगडम आहे फक्त तोच काय दाखवतो, प्रोकॅरियोटिक सेल दाखवतो. आणि जे बाकी आहेत प्रोटिस्टा, फंगाय, प्लांटी, ॲनिमिलिया, हे सगळे जे आहेत ते कोणतं सेल टाईप दाखवतात, ते युकॅरियोटिक सेल टाईप दाखवतात. कोणतं सेल टाईप दाखवतात, युकॅरियोटिक सेल टाईप दाखवतात. मग तुम्हाला इथे एक लक्षात यायला पाहिजे, हे जे किंगडम मोनेरा आहे हे सगळ्यापेक्षा सेल टाईपमध्ये वेगळं आहे. मग असा इथे क्वेश्चन बनू शकतो ना आपल्याला, जेव्हा MCQ बेस्ड आपला क्वेश्चन असतो, CBT बेस्ड आता 2027मध्ये जी नीट होणार आहे ती CBT बेस्ड असणार आहे. मग त्यामध्ये असा क्वेश्चन येऊ शकतो आणि तुम्हाला 4 ऑप्शन्स देतील की असा कोणता किंगडम आहे ज्याचा सेल टाईप हा प्रोकॅरियोटिक सेल आहे. त्यामध्ये तुम्हाला पहिला ऑप्शन देतील फंगी. ठीक आहे. मी तुम्हाला इथे ऑप्शनसुद्धा लिहिते, तुम्हाला आन्सर करायचा आहे. फंगी, त्यानंतर प्लांटी देतील, 4 ऑप्शन देतात ना. मग थर्ड ऑप्शन देतील मोनेरा आणि फोर्थ ऑप्शन देतील नन ऑफ दिस. ठीक आहे. आणि तुम्हाला क्वेश्चन काय विचारला गेला, असा कोणता किंगडम आहे जो त्याचा सेल टाईप हा प्रोकॅरियोटिक टाईप ऑफ सेल दाखवतो. तर तुम्हाला इथे करेक्ट आन्सर काय येणार आहे, तुम्ही मला सांगा. करेक्ट आन्सर काय असायला हवं, तर याचा करेक्ट आन्सर असायला आहे किंगडम
मोनेरा. हे जे थर्ड ऑप्शन आहे ते करेक्ट असायला पाहिजे. तर तुम्हाला स्वतः जेव्हा आपण स्टडी करतो तेव्हा तुम्हाला अशी MCQs प्रिपेअर स्वतःच्या माइंडमध्ये झाली पाहिजे, कुठून क्वेश्चन बनू शकतो. ठीक आहे. त्यानंतर सेल वॉल. आपल्याला माहिती आहे सेल वॉल ही आपल्या न्यूक्लिअर मेम्ब्रेन, प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या वरची एक कवरिंग असते जी सेल वॉल असते. ठीक आहे. ती सेल्युलोजपासून बनते, बेसिकली सेल्युलोजपासून बनते. ठीक आहे. पण आता जेव्हा आपण या किंगडमचा क्रायटेरिया लक्षात घेऊ तर मोनेरामध्ये ही जी सेल वॉल आहे ती नॉन सेल्युलोसिक आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे सेल वॉल ही सेल्युलोजपासून बनते, पण मोनेरामध्ये जी सेल वॉल आहे ती नॉन सेल्युलोसिक आहे. तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. प्रोटिस्टामध्ये ती सेल वॉल काहीमध्ये प्रेझेंट आहे. प्रेझेंट इन सम म्हणजे काहीमध्ये सेल वॉल प्रेझेंट आहे. ठीक आहे. फंगीमध्ये जी प्रेझेंट आहे सेल वॉल तिला चिटिन म्हणतात. कोणी चॅटिन किंवा चिटिन ही सेल वॉल युनिक आहे. बघा, फंगी तुम्हाला असं विचारू शकतात MCQ मध्ये, फंगायमध्ये जी सेल वॉल आहे तिला कोणती सेल वॉल म्हणतात, तर चिटिनस सेल वॉल म्हणतात, म्हणजे चिटिन सेल वॉल म्हणतात. ठीक आहे. तर सेल वॉल, त्यानंतर प्लांटीमध्ये कशी सेल वॉल आहे तर ती सेल्युलोजने बनलेली आहे. ठीक आहे. ॲनिमिलियामध्ये ॲनिमिलियामध्ये ही सेल वॉल अब्सेंट आहे. ॲनिमलच्या सेलमध्ये सेल वॉल नसते तर सेल मेम्ब्रेन असते. ठीक आहे. त्यानंतर न्यूक्लिअर मेम्ब्रेन. आता आपण जी न्यूक्लिअर मेम्ब्रेन पाहिलो ज्यावरूनच आपण काय ठरवलं होतं, प्रोकॅरियोटिक आहे का युकॅरियोटिक आहे का. मग हे जे मोनेरा काय आहे, प्रोकॅरियोटिक आहे. आणि आपण जे प्रोकॅरियोटिकला डिफाईन करत होतो तेव्हा काय सांगितलं की यामध्ये जी न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, जी न्यूक्लियस आहे ते न्यूक्लिअर मेम्ब्रेन त्याची बाउंड नाही. म्हणजे इथे न्यूक्लिअर मेम्ब्रेन काय असेल, अब्सेंट असेल. ठीक आहे. इथे काय आहे, मग प्रोटिस्टामध्ये युकॅरियोटिक आहे तर प्रेझेंट आहे, फंगीमध्ये प्रेझेंट, प्लांटीमध्ये प्रेझेंट, ॲनिमिलियामध्ये प्रेझेंट. इन शॉर्ट हे दोन्ही कॅरेक्टरिस्टिक्स एकमेकांना रिलेटेड आहे. ठीक आहे. नंतर बॉडी ऑर्गनायझेशनमध्ये काय येते की जी त्यांची बॉडी बनलेली आहे ती कोणत्या लेवलवरची आहे. आता हे समजायचं कसं, मी तुम्हाला सिम्पली सांगते. जेव्हा आपण एखादं बॉडी ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर बनवतो तेव्हा एक बेसिकचा युनिट आपण यूज करतो. कोण तो आहे, सेल. आणि सेललाच काय म्हणतो आपण, द फंडामेंटल स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. या सेलपासूनच आपली होल बॉडी बनत असते. अनेक सेल एकत्र येऊन काय बनते, टिश्यू बनते. अनेक टिश्यू एकत्र येऊन काय बनतं, तर काय बनतं, ऑर्गन बनतं. अनेक ऑर्गन एकत्र येऊन काय बनतं, तर ऑर्गन सिस्टीम बनतं. काय बनतं, ऑर्गन सिस्टीम बनतं. आणि अनेक अशा ऑर्गन सिस्टीमनी काय बनते, आपली बॉडी बनते. काय बनते, आपली बॉडी बनते. तर मग ही बॉडी जी होल बॉडी बनत आहे याचा बेसिक युनिट कोणता आहे, तर तो आहे सेल. काय आहे, सेल. मग तुम्हाला जेव्हा हे बॉडी ऑर्गनायझेशन विचारतील तर ते असं विचारतील की जे किंगडम मोनेरा आहे त्यामध्ये कोणतं बॉडी ऑर्गनायझेशन आहे, सेलचं आहे का, टिश्यू लेवलवरचं आहे का, ऑर्गन लेवलचं आहे का, ऑर्गन सिस्टीम लेवलवरचं आहे का. जसं जसं तुम्ही असं जाणार आहे, या दिशेने जाणार आहे, तशी तशी तुम्ही काय दिसणार आहे की तुम्हाला त्याच्या जे बॉडी ऑर्गनायझेशन आहे ती हायर लेवलवरती जात आहे असं कळणार आहे. ठीक आहे. मग किंगडम जो मोनेरा आहे तो कसा आहे, तर तो एक प्रिमिटिव्ह किंगडम आहे ज्यामध्ये सगळे कॅरेक्टरिस्टिक्स कसे आहेत तर ते एकदम प्रिमिटिव्ह आहेत, प्रो कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. जसं जसं तुम्ही या मोनेराकडून इकडे वरती जाणार, प्रोटिस्टा, फंगाय, प्लांटी, ॲनिमिलिया, तसे तसे यांची कॅरेक्टरिस्टिक्स हे हायर लेवलवरती जाणार. म्हणूनच ॲनिमिलियामध्ये जे ॲनिमल्स असतात ते एकदम हायर लेवलचे ॲनिमल्स म्हणून ओळखले जातात, कारण त्यांच्यामधलं प्रत्येक कॅरेक्टरिस्टिक्स, प्रत्येक फीचर्स हे वेल डेव्हलप आहे. ठीक आहे. मग जेव्हा आपण बॉडी ऑर्गनायझेशन पाहतो, मोनेरामध्ये जे बॉडी ऑर्गनायझेशन आहे ते युनिसेल्युलर लेवल म्हणजे सेल लेवलवरचं आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रोटिस्टामध्ये जे बॉडी ऑर्गनायझेशन पाहतो ते सुद्धा सेल लेवलवरचं आहे. ओके, सेल लेवलचं आहे. मग जेव्हा आपण फंगायमध्ये बॉडी ऑर्गनायझेशन पाहतो तेव्हा इथं थोडंसं चेंज आहे, मल्टी सेल्युलर लूज टिश्यू. आता इथे टिश्यूचा संदर्भ आलेला आहे पण ते टिश्यू कसे आहेत, लूज्ड आहेत. कसे आहेत, लूज्ड आहेत. म्हणजे हे काय होत आहे, याच्यामध्ये प्रोग्रेस होत आहे, बॉडी ऑर्गनायझेशनमध्ये प्रोग्रेस
इव्हॉल्युशन होत आहे. ठीक आहे. त्यानंतर प्लांटीमध्ये आपण पाहायला गेलो तर टिश्यूपासून किंवा ऑर्गनपासून हे बॉडी ऑर्गनायझेशन बनतं. आणि सगळ्यात हायर जे ॲनिमल्स असतात तो किंगडम कोणता आहे तर तो ॲनिमिलिया आहे. आणि याचं बॉडी ऑर्गनायझेशन कसं आहे तर यामध्ये टिश्यू लेवलवरचे प्राणी आढळतात, ऑर्गन लेवलवरचे, ऑर्गन सिस्टीम लेवलवरचे सगळे प्राणी कुठे असतात तर या किंगडम ॲनिमिलियामध्ये असतात. ठीक आहे. आता त्यानंतरचं कॅरेक्टरिस्टिक्स आपण इथे स्टडी करूया. त्यामध्ये काय आहे तर मोड ऑफ न्यूट्रिशन. आता याचं न्यूट्रिशन कसं आहे ते ऑटोट्रॉपिक आहे का. ऑटोट्रॉपिक म्हणजे काय, स्वतःचं अन्न स्वतः तयार करणे. फॉर एक्झाम्पल प्लांट. ठीक आहे. त्यानंतर हेट्रोट्रॉपिक. हेट्रोट्रॉपिक म्हणजे स्वतःच्या अन्नासाठी दुसऱ्यावर डिपेंड राहणे, जसं की ह्युमन बिंग जो स्वतःच्या अन्नासाठी प्लांटवर डिपेंड आहे. ठीक आहे. त्यानंतर मी तुम्हाला एक मोड ऑफ न्यूट्रिशन सांगते जे की सॅप्रोफायटिक आहे. आता सॅप्रोफायटिक म्हणजे काय, असे ऑर्गॅनिझम, असे लिव्हिंग थिंग जे स्वतःच्या अन्नाची गरज भागवण्यासाठी दुसऱ्यावर काय करतात, उपजीविका करतात. ते काय असतात, सॅप्रोफायटिक असतात. ठीक आहे. अशा पद्धतीने इथे आपल्याला मोड ऑफ न्यूट्रिशन पाहायला मिळतात. ठीक आहे. तर जो मोनेरा आहे तो ऑटोट्रॉपिक आहे, म्हणजे तो स्वतःचं अन्न हे स्वतः तयार करतो. त्याचबरोबर त्यामध्ये सॅप्रोफायटिक सुद्धा आहेत, म्हणजे ते परपोषी आहेत, दुसऱ्या ऑर्गॅनिझमवर हे स्वतःचं जीवन जगतात, त्यांच्यावर ते अवलंबून असतात. ठीक आहे. म्हणजे त्या होस्ट बॉडीवर ते जीवन जगतात. त्यानंतर जे प्रोटिस्ट आहे ते कसे आहेत, ऑटोट्रॉपिक आहे, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. जे फंगाय आहेत ते कसे आहेत, हेट्रोट्रॉपिक आहेत, ते आपल्या अन्नासाठी दुसऱ्यावर उपजीविका करतात. त्यानंतर प्लांटी आहे ते ऑटोट्रॉपिक आहे, कारण प्लांटमध्ये फोटोसिंथेसिस होत असतं. मेझोफिल सेल्स आहेत त्यामध्ये क्लोरोप्लास्ट आहेत, त्यामुळे इथे फोटोसिंथेसिस होतं म्हणून ते ऑटोट्रॉपिक आहे. ठीक आहे. मग ॲनिमिलिया किंगडम कसं आहे तर ते हेट्रोट्रॉपिक आहे, यामध्ये सॅप्रोफायटिक सुद्धा येतं. तर अशा पद्धतीने इथे मोड ऑफ न्यूट्रिशन, बॉडी ऑर्गनायझेशन, न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रेझेंट आहे, अब्सेंट आहे, सेल वॉल प्रेझेंट आहे का अब्सेंट आहे, सेल वॉल कशापासून बनलेली आहे, त्यामध्ये सेल टाईप कशा पद्धतीचा आहे, या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्सवरून आर एच विटाकर यांनी 5 किंगडम क्लासिफिकेशन हे आपल्याला दिलं होतं. तर आज आपण हे 5 किंगडम क्लासिफिकेशन शॉर्टली पाहिलेलं आहे. यानंतरचा जो नेक्स्ट आहे डिटेलमध्ये आपण स्टडी करणार आहोत. या सगळ्या जे किंगडम आहेत ना त्यांची आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. नेक्स्ट क्लासमध्ये आपण किंगडम मोनेराबद्दल डिटेल स्टडी करणार आहोत. तर तुम्हाला ह्या लेक्चरमध्ये काही डाऊट आहे का, कुठं कळालं नाही का, असं असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट नक्की करा. ठीक आहे. असेच व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला हवे असतील तर तुम्ही नोटिफिकेशन बेल प्रेस करा. व्हिडिओ लेक्चर आवडलं असल्यास एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्यासोबत नेहमी जोडल्या जाण्यासाठी या चॅनलवर तुम्ही विजिट करत राहा. थँक्स फॉर वॉचिंग मी. स्टे ट्यून विथ मी. थँक यू सो मच.